राहुल गांधींचा काल छात्रों गूंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला आणि याच कार्यक्रमाबद्दल राहुल गांधींच्या त्यांच्या कालच्या संवादातल्या मुद्द्यांबद्दल भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत। तुम्ही काल भाषण ऐकलं असेल, काय भाषण ऐकल्यानंतरच्या तुमच्या प्रतिक्रिया होत्या? भाषण तर काल ऐकलं नाही मी, पण आज सकाळी वृत्तपत्रामध्ये एक न्यूज वाचली जी खूप मोठ्या लाईन त्यांनी दिली होती की पिंजऱ्यामध्ये अडकलेला हिंदुस्थान आम्हाला नको आहे। तर ही खूपच लाईन मला हास्यास्पद वाटली। तर मी फक्त त्या लाईनवर एक भाजप युवा मोर्चा म्हणून माझी एक भूमिका मांडतो की मी जिथं राहतो त्या प्रभागामध्ये किंवा त्या विधानसभेमध्ये किंवा माझ्या शहरामध्ये मला कुठेही अशा महिला दिसत नाहीत की ज्या महिलांना आम्ही पिंजऱ्यात अडकून ठेवलेलं आहे। मी राहुल गांधींना या न्यूजमार्फत एक गोष्ट अशी सांगू शकतो की आम्ही आत्ता महिलांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय। पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात महिलांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय। आत्ता आपण जिथं उभे आहेत तिथं आम्ही पुरुषांच्या गटामधून महिलेला उभा करून इथं निवडून आणलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय। त्यामुळे राहुल गांधी जे बोलत आहेत की आम्ही पिंजऱ्यामध्ये हिंदुस्थानाला बंद करून ठेवलेला हिंदुस्थान वेगळा करणं आणि हे त्या सगळ्या गोष्टी ह्या खूप हास्यास्पद आहेत। मी एवढंच या न्यूजमधून तुम्हाला सांगू शकतो। तुम्ही जे भाषण ऐकलं असेल त्यात कुठले मुद्दे तुम्ही ऐकले आणि त्यावरती तुमची काय रिॲक्शन? म्हणजे ते भाषण होतं का कॉमेडी सर्कस होती हेच कळायला थोडासा जरा वेळ लागला। त्यात एक मुद्दा राहुल गांधींनी असा मांडला की महिला आहे तर मग ती शिव्या का नाही देऊ शकत, पुरुष शिव्या देऊ शकतात। तर राहुल गांधीजी फार मोठे नेते आहेत काँग्रेसचे। माझा एक त्यांना छोटासा एक प्रश्न आहे की जर शिव्या देऊन म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसारखं व्यक्तिमत्व घडू शकतं का, किंवा एखादी शिव्या देणारी व्यक्ती संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसू शकते का? असं जर शिव्या देऊन असं काही उंची गाठता येत असेल तर मला वाटतं प्रत्येक आईवडिलांनी संध्याकाळी शुभंकरोतीच्या ऐवजी त्यांच्या मुलींकडून एक घाण शिव्या एक करून घ्याव्यात। आणि दुसरं माझं एक काँग्रेसच्या लोकांना एक सवाल आहे की ते हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या नंतर किंवा आत्ता जे काही आहे राहुल गांधीजींना मांडतात किंवा होण्याची स्वप्न बघतात। तर असा हा जो पंतप्रधान आहे तो म्हणजे शिव्या देणारा पंतप्रधान आणि शिव्या शिकवणारा पंतप्रधान ह्या लोकांना चालणार आहे का? आणि उद्या जर अपोजिशननी राहुल गांधींना म्हणजे महिलांनी घाण शिव्या दिल्या तर काँग्रेस ते ऍक्सेप्ट करणार आहे का? म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता की शिव्या दिलेल्या चांगल्या आहेत, म्हणजे एका प्रकारे ते समर्थन करतात, तर एवढंच म्हणजे तुमचेच नॅरेटिव्ह जर तुमच्यावर बुमरँग झाले तर राहुल गांधींना चालणार आहेत का? बस याचं उत्तर मला काँग्रेसने जरूर द्यावं। काय तुमची भाजप युवा मोर्चा म्हणून भूमिका आहे किंवा सगळ्या कालच्या कार्यक्रमाबद्दल भाषणांमधल्या त्यांच्या संवादातल्या मुद्द्यांवरती तुमची प्रतिक्रिया? काल मी तो कार्यक्रम बघितला त्यांचा की त्यामध्ये मनुस्मृती आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला। मुळात आजच्या युगात तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जा किंवा कालच्या कार्यक्रमात जरी तुम्ही सर्वे केला असता तरी मनुस्मृती काय हे कोणाला माहिती नाही आहे। कोणी मनुस्मृती हा विषय पाळतसुद्धा नाही। मुळात विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर धार्मिक अजेंडा राबवणं हेच चुकीचं होतं। बरं ठीक आहे, तुम्ही मनुस्मृतीचा उल्लेख केला, त्यात सुधारणा करणं, त्या विषयांबद्दल सुधारणा करणं असं तुमचं म्हणणं आहे, तर ठीक आहे, पण तुमच्या समोर आणि तुमच्या शेजारी उभ्या असलेल्या बुरखा घातलेल्या महिलांबद्दल तुम्ही का नाही बोललात? आज त्या समाजात सुद्धा अनेक महिला अशा आहेत की त्यांना त्यांच्या आवडीचे कपडे घालावेसे वाटतात, पण धर्माची शिकवणे म्हणून त्या बुरखा घालतात। मग आज तुम्ही बुरखाधारी महिलांना बुरख्यापासून मुक्त करायची हे का नाही करत? इथं तो विचार त्या स्टेजवर का नाही मांडला? मुळात मी मगाशी म्हणलं तसं की विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर धार्मिक अजेंडा राबवायलाच नको पाहिजे होता। जर तुम्ही धार्मिक अजेंडा राबवणार असाल तर तो सर्व धर्मांना धरून मांडा। मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सगळ्या धर्मातल्या ज्या महिलांचे जे प्रश्न आहेत की ज्या महिलांना वाटतं की धार्मिक आमच्यावर दबाव आहे, तर ते सगळेच विषय मांडा ना। तुम्ही फक्त एका धर्माला टार्गेट करणार आणि बोलणार, तर हे कुठेतरी चुकीचं आहे। ठीक आहे ना, तुम्हाला महिलांमध्ये स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल सगळ्याच गोष्टींमध्ये, तर सगळ्या धर्माला करून मांडलं पाहिजे, तर लोक कुठं तुम्हाला ॲक्सेप्ट करतील। तुम्ही विशिष्ट धर्माला टार्गेट करणार असाल तर लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही। काय होती तुमची रिॲक्शन कालचा सगळा कार्यक्रम बघितला? तसं पाहायला गेलं तर राहुलजींनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की प्रधानमंत्री जे आहेत हे पुरुष मेंटॅलिटीचे आहेत किंवा मेल डॉमिनेटिंग आहे असं त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यावर असं म्हणायचं आहे की आपण जर पाहिलं तर आज पुण्याचा महापौर देखील एक महिलाच आहे, आज एक महिला नेतृत्व करतात आहे। त्याचप्रमाणे सिंदूरसारखा जो ऑपरेशन केला तो पण एका महिलेनेच केला। सो ह्या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की राहुलजींनी कुठल्याही व्यक्तीचे एक पर्सनल नॅरेटिव्ह घेऊन किंवा पर्सनल कॅरेक्टरवर जाण्यापेक्षा
त्यांनी जे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जे केलेलं आहे, म्हणजे फक्त फिमेल डॉमिनेटिंग नाही किंवा मेल डॉमिनेटिंग नाही, तर एक महिलेला कसं प्रत्येक ठिकाणी एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे आपल्या प्रधानमंत्रींनी, त्याचं हे पार्श्वभूमी त्यांनी पाहिली पाहिजे आणि मगच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक गोष्टींवर बोललं पाहिजे. अर्थात तुमचा आणि काँग्रेसचा तसा वैचारिक भेद आहे म्हणून तुम्ही टीका करालच, पण तुम्हाला एखादा तरी मुद्दा आवडला की नाही राहुल गांधींच्या भाषणातला, कालच्या संवादाच्या कार्यक्रमातला? नाही, मुळात राहुल गांधींचं भाषण झालं असं म्हणणं म्हणजे हास्यास्पद राहील. आपल्याकडे एखादी गाडी बंद पडल्यानंतर आपण अनेक वेळा धक्के देऊन स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण ती गाडी स्टार्टच होत नाही. शेवटी आपण फ्रस्ट्रेशनमध्ये लात मारून का होईना गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो. जॉर्ज सोरोसच्या माध्यमातून राहुल गांधी नावाची गाडी चालू करण्याचा काँग्रेसचे नेते केविलवाने प्रयत्न करत आहेत. काल इव्हन म्हणजे त्यांना तिकडे तरुणांना गोळा करण्यासाठी किंवा तरुणींना गोळा करण्यासाठी त्यांना तिकडे पैशाची आमिषे दाखवणे भाग पडलं. त्याचबरोबर जे काही स्टेजवर होते, स्टेजवरती जे लोक होते त्यांना प्रसिद्धीसाठी तिथे येण्याचं हे उठलं. स्वयंस्फूर्तीनं तिथं किती लोक होते हे एक संशोधनाचा विषय आहे. त्याचबरोबर तिकडे ज्या अनाथ मुली उभ्या होत्या त्या अनाथ मुलींना राहुल गांधी भेटलेही नाहीत. म्हणजे हा राहुल गांधींचा फक्त हा मुलींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून स्वतःला लॉन्च करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि याउलट मोदी सरकारने महिलांना अनेकदृष्ट्या सक्षम केलेलं आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये असेल, बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये असेल. आणि राहुल गांधींचा जो बेगडीपणा आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर उघड झालेला आहे. राहुल गांधीचा बुरका इथं फाटलेला आहे. ज्यावेळी मोदी सरकार आरक्षण घेऊन येत आहे महिलांचं, ज्याच्यामध्ये डिलिमिटेशन लागून महिलांची संख्या वाढत आहे, तर त्याला राहुल गांधी विरोध करत आहे. इंडिया आघाडी त्याला विरोध करत आहे. तर अशा राहुल गांधींनी पुण्यात येऊन महिलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून स्वतःचं हे करण्यापेक्षा ह्याच राहुल गांधींनी आपल्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू आहेत त्यांचा अपमान केला होता. त्यांच्या भाषणाला बोरिंग भाषण असं बोलले होते. तर अशा ह्या राहुल गांधींनी किती जरी प्रयत्न केला किंवा जॉर्ज सोरोसच्या खांद्यावरती जॉर्ज सोरोसची फंडिंग घेऊन किती पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधी जाऊ शकत नाहीत. या देशातला अराजकता ते पसरवू शकत नाहीत. हा देश नेहमी देव देश धर्म या तत्वावर चालणारा आहे आणि हा देश नेहमी आपली संस्कृती जपणारा आहे. तर हा देश नक्की राष्ट्रभक्तीचा विचार करणारा आहे, देशभक्तीवर चालणारा हा देश आहे. राहुल गांधीचं थोतांडी तर बिलकुल चालणार नाही या देशामध्ये. तुम्ही काहीतरी मुद्दा मांडायचा म्हणता? माझं असं म्हणणं आहे की राहुल गांधींना कुप्रथा या फक्त हिंदू समाजातच दिसतात का? एकीकडे राहुल गांधी महिला आरक्षणाला विरोध करतात, दुसरीकडे हलाला असेल, त्याच्यानंतर मल्टिपल मॅरेजेस असेल आणि कुठेतरी मुस्लिम महिलांना एक अपत्य जन्माला घालण्याचं एक मशीन म्हणून त्या पद्धतीने बघतात. ते कुठेही राहुल गांधींना दिसत नाही. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, आत्तापर्यंत आपण ख्रिस्ती समाजात बघितलं, पोप हे जे आहेत ते केवळ एका पुरुषालाच होता येतं. कधी पोपी असा मला वाटतं शब्द पण नाही आहे. तर कुठलीही महिला ही ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च पदावर आत्तापर्यंत बसली नाही. आणि राहुल गांधींच्या घरातच खरं तर सर्व धर्म समभाव आहे. म्हणजे त्यांच्याकडे मुस्लिम मॅरेज झालेलं आहे, ख्रिश्चनांशी त्यांचे नातेसंबंध आहेत. तर अशा पद्धतीने मग राहुल गांधींची जी बहीण आहे प्रियंकाजी गांधी, त्या बुरखा घालून आम्हाला बुरख्याविरोधात आंदोलन करताना दिसतील का? किंवा सोनियाजी गांधी आहेत त्या मला असं वाटतं उपोषणाला बसतील का? की एक जेंट्स माणूसच का पोप होऊ शकतो, एखादी स्त्री का नाही होऊ शकत? याच्याकडे राहुल गांधींनी लक्ष देणं मला असं वाटतं गरजेचं आहे. भारत हा सर्वसमावेशक देश आहे. भारतामध्ये सर्व समभाव मानला जातो. आम्ही हिंदूसुद्धा राहुल गांधींना एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगला नेता म्हणून त्यांच्याकडे बघतो. जसं राहुल गांधींना हिंदू धर्मातल्या स्त्रियांविषयी तळमळे, तशीच मला असं वाटतं मुस्लिम धर्मातल्याही भगिनी त्यांच्याकडे आज आशेने बघतायत, एक नेतृत्व बघतायत. आणि आणखी आता इलेक्शन अगदी जवळ येऊ घातले 2-3 वर्षामध्ये, तर इंडिया आघाडीने राहुल गांधींना PM पदाचं मला वाटतं लवकरात लवकर उमेदवार म्हणून घोषित केलं पाहिजे. तर राहुल गांधींची ही सगळी तळमळ, तडफड, काहीतरी त्याचा उपयोग आहे. तुम्हाला जर कॅन्डिडेट म्हणून सिलेक्ट केलं नाही, तुम्ही मेहनत करून उपयोग काय? म्हणजे तुम्हाला नीटच्या परीक्षेला बसायचं आहे, तो फॉर्म भरणं गरजेचं आहे. राहुलजी गांधी, तुमच्याकडे तो उमेदवार पदासाठीचा शिक्कामोर्तब पाहिजे. म्हणजे लोक मत कोणाला देणार आहे? चेहरा पाहिजे ना इंडिया आघाडीला. तर राहुल गांधींनी त्याचं उत्तर एक सर्वसामान्य पुणेकर म्हणून आम्हाला द्यावं. तुम्ही काहीतरी बोलत? काल राहुल गांधी शिक्षणाच्या विषयात पण बोलले की 45% मुली यानंतर शिक्षण सोडून देतात. तर मला त्यांना सांगावंसं वाटेल की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जिथे 12वी नंतरचं शिक्षण, त्याची ट्युशन फी ही पूर्णपणे माफ केलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये मुलीच्या नावावर जर घर असेल
तर तो कर तिथे माफ केला जातो. हे महाराष्ट्रात घडतंय. पण काँग्रेसची जिथं जिथं सत्ता आहे तिथं महिलांना ह्या सवलती का देत नाहीत? आज जर महाराष्ट्रात 12वी नंतरचं शिक्षण फ्री केलं जात असेल, त्याच्या ट्युशन फी माफ केली जात असेल, तर मग काँग्रेसच्या जिथं जिथं सत्ता आहे तिथं तुम्ही का नाही ह्या गोष्टी करत? मग तुम्ही फक्त मुलींचा, विद्यार्थिनींचा, विद्यार्थ्यांचा वापर फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करताय का? हा त्यांना प्रश्न आहे माझा. तरुणींची काल मोठी गर्दी दिसत होती. एक तरुणी म्हणून, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून तुम्ही कसं या सगळ्या कार्यक्रमाकडे, राहुल गांधींच्या वेगवेगळ्या मुद्द्यांकडे पाहता? राहुल गांधी काल स्त्री सशक्तीकरणाबद्दल भरपूर बोललेत पुण्यामध्ये, पण मी म्हणू इच्छिते की त्यांचे 4 राज्यांमध्ये त्यांचं आज सरकार आहे. तिकडे त्यांच्याकडे जवळजवळ 72 मंत्रिपदं आहेत, पण तरी त्यामध्ये फक्त 4च महिला आहेत. म्हणजे पूर्ण त्यांच्या सरकारमध्ये फक्त 6% महिला आहेत. तर मग ही कोणती हिपोक्रेसी आहे तुमची की तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही महिलांना तो चान्स देत नाही आहात? आणि तुम्हाला छात्रों की गूंज ऐकायची असेल तर तुम्हाला फक्त पुणेच का दिसतं किंवा दिल्लीच का दिसतं? तुम्ही झारखंडला जा, तुम्ही पंजाबला जा, म्हणजे जिथे तुमचं सरकार आहे तिथे तुम्ही जाणार नाही, तिथे कोणत्याही छात्रांची गूंज तुम्हाला ऐकायची नाहीये, पण इथे येऊन ऐकायची आहे. काय तुमची या सगळ्या रिॲक्शन आहे सगळ्या कालच्या कार्यक्रमावर? आता काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर तुम्ही विचारले की काँग्रेसमध्ये राहुल गांधी उजवे का प्रियंका गांधी उजवे, तर सगळ्यांना माहिती आहे की प्रियंका गांधी राहुल गांधींच्या पेक्षा खूप जास्त मॅच्युअर आहेत. मग राहुल गांधींना जर वाटतं ना की ह्या देशामध्ये महिलांना पुढं आणलं पाहिजे, तर राहुल गांधींनी राजकारणामध्ये बाजूला होऊन प्रियंका गांधींच्याकडे नेतृत्व का देत नाहीत? ते घरामध्येच अशा पद्धतीने, पक्षामध्येच असा महिलांच्यावरती अन्याय का करतायत? तुम्ही काँग्रेसच्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला जरी तुम्ही विचारलं तरी ते सांगतील की प्रियंका गांधीचं नेतृत्व हे राहुल गांधींच्या पेक्षा उजवं आहे. त्याचबरोबर जे काल शिक्षण सम्राटांनी तिकडे मुली आणल्या होत्या, त्या कॉलेजमध्ये जे आर्थिक शोषण केले महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाचं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, या काँग्रेसच्या काळात वाढलेल्या शिक्षण सम्राटांनी कशा ना कशा पद्धतीने यांचं आर्थिक शोषण केलेलं आहे. डोनेशन घेऊन इथल्या मुलींना शिक्षणाला तिकडे हे दिलेलं आहे. आपण बघतोय की वेगवेगळे मुद्दे या सगळ्या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेले आहेत. तुम्ही काहीतरी बोलायचं? हां, मी तुमच्या वृत्तवाहिनीतर्फे वाहिनीच्या मार्फत फक्त एक तुमचे सर्व पुणेकरांचे विशेष आभार फक्त मला एका विषयासाठी मांडायचे आहेत, मानायचे आहेत. तो फक्त विषय मी 1 मिनिटात सांगतो तुम्हाला की गेल्या 1 महिन्यापासून यांचं पूर्ण प्रदेश काँग्रेस ज्या राष्ट्रीय कार्यकारिणी सगळी या कार्यक्रमासाठी राबत होती, आणि एवढं करूनही त्यांनी त्यांच्या पर्सनल शिक्षण संस्थांमधूनच मुली तिथे आणल्या. पण काल पुण्यामध्ये अजून एक खूप मोठा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. 15 ऑगस्टला सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी वंदे मातरमचा जो मोठ्या प्रमाणात अपमान केला, त्या अपमान जो पूर्ण भारताने बघितला, आणि त्याच विषयामध्ये वंदे मातरम कृती समितीने काल एका दिवसामध्ये नियोजन करून अत्यंत सुंदर आणि भव्यदिव्य पुण्यात एक कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाला 5,000पेक्षा जास्त तरुण, तुम्ही जे म्हणताय की आमच्याबरोबर जेनजी आहेत आणि हे आहेत, तर हीच जेनजी सगळी काल 5,000पेक्षा जास्त तरुणांनी वंदे मातरम गीत संपूर्ण गायलं. आणि मी पूर्ण पुण्यातल्या तरुणांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळे काल आला आणि राहुल गांधीला आणि काँग्रेसला दाखवून दिलं की भारतातला तरुण हा प्रखर राष्ट्रभक्त आहे आणि त्याला आत्ताही देव, देश, धर्म आणि हा कळतो, हे काल सगळ्या तरुणांनी दाखवून दिलं. धन्यवाद. आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत ज्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.